सत्ता कॅप्चर केल्याशिवाय तो 2 सप्टेंबरचा GR रद्द होईल असं मला वाटत नाही. मूळ ओबीसींना संधी द्या असं म्हणतात शरद पवार स्थानिक निवडणुकांमध्ये. मी गेले 40 वर्ष शरद पवारांचं राजकारण बघतोय आणि गेल्या 40 वर्षामध्ये शरद पवारांनी ए म्हटलं तर मी त्याचा अर्थ काढत असतो झेड. त्या अर्थी त्यांनी असं म्हटले की मूळ ओबीसीना उमेदवारी द्यावी, याचा अर्थ मी असा काढतोय की एकही मूळ ओबीसीला उमेदवारी शरद पवार देणार नाही. जरांगेंचं आंदोलन कार्य संपलंय का? म्हणजे तुम्ही म्हणलं होतं की प्रस्थापितांसाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे. हो, आत्ताच्या ह्याच्यामध्ये GR निघाल्यानंतर त्यांच्या आंदोलनाचा जो ओघ आहे तो कमी झालेला आहे आणि ज्याच्यासाठी त्यांनी चालू केलं होतं ते अचीव्ह झालेलं आहे अशी परिस्थिती आहे. जरांगे पाटलांना धमकी आहेत, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? आता ते इंटरनल त्यांचं भांडण आहे. त्या इंटरनल भांडणामध्ये त्यांनी धनंजयला इन्व्हॉल्व केले अशी असणारी परिस्थिती मला दिसते. त्याच्यामुळे त्यांची इंटरनल काय मतभेद आहेत हे कळल्याशिवाय त्यांना ह्या धमक्या काय येतात ते कळणार नाही. सहकारी होते त्याच्यामध्ये धमक्या देणारे ते असे त्यांना मारणारे जे आहेत ती काही मला माहिती आलेली आहे ती त्यांचे सहकारी जुने सहकारी आहेत. त्याच्यामुळे जुने सहकारी ज्यावेळेस तिथे इन्व्हॉल्व आहे त्यावेळेस आतलीच काहीतरी त्यांचे इश्यूज असतील. जरांगे पाटील यांनी ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल केलेलं आहे. त्यात धनंजय मुंडेंचं सुद्धा म्हणून म्हटलं त्यांनी धनंजय मुंडेचं नाव घेतलेलं आहे की त्यांनी सुपारी दिलेली असं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. ते ऐकले.